हिंदीच्या मुद्द्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्यामध्ये जुंपली आहे। हिंदी लादून भाजप आणि आरएसएसला मराठी भाषा संपवायची असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला होता। त्यांच्या आरोपांवर मुख्यमंत्र्यांना प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी नया है वह अशा 3 शब्दांमध्ये सपकाळ यांचा पाणउतारा केलेला। भारतीय जनता पक्षाने जे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं तत्वज्ञान जे आहे हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र याची अंमलबजावणी करत असताना मराठी चिरडून टाकण्याचा जो त्यांचा प्रयत्न आहे हा हाणून काढला पाहिजे। आणि हा मराठी म्हणजे काय तर छत्रपती शिवाजी महाराजांचं जे वैभव आहे ते त्यांना नष्ट करायचंय का हा प्रश्न त्यातून आपण निर्माण होतो। वारकरी संप्रदायाचं एवढं मोठं योगदान आहे, एवढं मोठं साहित्य आहे, ते त्यांना नष्ट करायचं का तो प्रश्न निर्माण होतो। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी हिंदीच्या मुद्द्यावरून थेट आरएसएसवर निशाणा साधला होता। हिंदी लादण्याचा आरएसएसचा डाव असल्याचा त्यांनी आरोप केला होता। मराठी भाषा संपवण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला होता। हर्षवर्धन सपकाळ यांच्या आरोपांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विचारलं असता त्यांनी थेट उत्तर देणं टाळलं। हर्षवर्धन सपकाळ हे राजकारणात नवे असल्याचा टोला फडणवीसांनी लगावला। मला असं म्हणतात की GR जे 2 काढले होते ते दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना माहिती नव्हते, ते नागपूरच्या रेशीम बागेतून आले होते। मला असं वाटतं की हर्षवर्धन काय नाव त्यांचं सपकाळ त्यांच्याबद्दल मी एवढंच म्हणेल नया है वो। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नया है वह अशा 2 शब्दात सपकाळ यांच्या टीकेची दखल घेतल्यानं सपकाळ आणखी संतापले। त्यांनी त्यांच्या संतापाला सोशल मीडियावर वाट करून दिली आहे। हाच अहंकार होता कौरवांचा, हाच अहंकार होता रावणाचा आणि तो हाच अहंकार होता औरंगजेबाचा। आज महाराष्ट्र त्या अहंकाराविरोधात उभा आहे। हे सत्याचं, न्यायाचं आणि स्वाभिमानाचं युद्ध आहे आणि विजय अखेरीस महाराष्ट्राचाच होणार, कारण सत्यमेव जयते असं ट्विट करून उत्तर दिलंय। हर्षवर्धन सपकाळ हे नवे प्रदेशाध्यक्ष झाले। पक्ष संघटनेबाहेर त्यांची फार ओळख नाही। दुसरीकडे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणातले दिग्गज व्यक्तिमत्व झाले। आपल्यावर टीका करण्या एवढी सपकाळांची उंची नाही असा थेट संदेश फडणवीसांनी सपकाळांना दिला। या पुढच्या काळात फडणवीसांवर आरोप करताना किंवा टीका करताना अभ्यासपूर्ण उत्तर सपकाळांना द्यावं लागणार आहे। एकीकडे फडणवीसांचा भाजप काँग्रेसचा कार्याध्यक्ष फोडून नेत असताना दुसरीकडे प्रदेशाध्यक्षांनाही आपण फारशी किंमत देत नाही असं तर फडणवीसांना सांगायचं नाहीये ना, अशी चर्चा या निमित्ताने सुरू झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।